बरीच गर्दी आहे की. अहो मी ऑगीची आजी. ऑगी आमचा ऑगी. अहो माझा नातू. अहो काय सांगू किती वेडा आहे म्हणून. त्याला मतदानाच्या हक्काबद्दल माहितीच नाही. त्या दिवशी काय किस्सा झाला माहिती का? नाही नसते सांगते, ते तुम्ही बघायचं. अरे मार त्याला. एकदा वळ्या एम4 दे की मला. अहो आजोबा, अहो डोळे फुटले का तुमचे? अरे कपड्यात काय बघतो? आजोबा किती वेळ सांगायचं तुम्हाला? अड्डापडा नाहीये, फोन आहे माझा आणि ते पबजी खेळतोय मी. आणि या गेमला तुम्हा मुलांचा गेम केला ना आजोबा यामध्ये ना फक्त गेमच नाही काय खंबा तिथे मला सांगा ट्रेनवरती चाललेत काय? अरे देवा पांडुरंगा, काय म्हणावं या आमच्या पिढीला. यांना माहितीच नाही आज काय ते. काय काय आजी आमच्याकडे पिढीचं उचलत त्याची ऐकली काय? अरे लेकरा, आज लोकशाहीचा लई मोठा दिवस आहे. आज मतदानाचा दिवस आहे आता. मतदान ना एक नंबरची आमच्याकडे गावात एक तर आम्हाला कॉलेज आधीच कमी सुटलेले त्या आज दिवसभर लाईनीमध्ये थांबायचं मतदानासाठी वेळ नाही लागला. म्हातारे लोक रिकाम करतात, तुम्हीच जाता. अरे पोरा मतदान हे रिकामं काम नाही. आपल्याला दिले आपलं ते कर्तव्यच आहे. आपल्या संविधानाने सर्व नागरिकास मतदानाचा हक्क दिला आहे आणि आपण तो बजावलाच पाहिजे. हक्क माझा आहे ना, मी ठरवल करायचं का नाही. अरे पोरा पण तुम्ही शिक्षित सर्व तरुणाई आहे. तरुणाईवरच आपला देश उभा आहे. तुम्ही जर मतदान नाही केलं तर आपल्या देशाचं कसं होईल? तरुणाईचा आणि मतदानाचा काय संबंध? अरे सर्वात जास्त शिक्षित तरुणाई जे आहे तर त्यांनी मतदान नाही केलं तर कोणीतरी अशिक्षित व्यक्ती निवडून येईल आणि तो काम देखील करणार नाही. त्याला हक्क देखील माहीत नसतात आणि 5 वर्ष त्या व्यक्तीला तुम्हाला झेलावं लागलं. त्याच्यामुळे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. बरोबर आहे आजोबा, याचा कधी विचारच नाही केला मी. चला आज मी पण येतो तुमच्यासोबत मतदानासाठी. चल तुम्ही मागं बसा, मी पुढे बसते. जगाला कौतिक दाऊ. या आजोबा. चला मतदानाला जाऊ, चला मतदानाला जाऊ. तर बरं का मंडळी, आमचा ओगी आता मतदान करणार आहे. पण तुम्हाला माहिती का, त्या पलीकडच्या कॉलनीमध्ये ना विधी नावाची मुलगी राहते. तर तिच्या बाबतीत काय झालं ना, आपण ते पण बघूया. अहो ऐकलं का, आपली विधी 18 वर्षाची झाली आहे. तिच्या लग्नाचा विचार नको का करायला? ठीक आहे मग करूया तिचं लावणार तयार आणि उठून टाकूया वर्षी लग्न तिचं. नमस्कार, मी भारतीय निवडणूक आयोगाकडून आले आहे. विधी तुमचीच मुलगी ना? हो ठीक आहे. आणि विधीचं काय 18 वर्ष पूर्ण झालंय का? अहो म्हणून तर तिचा लग्नाचा विचार करतोय. 18 वर्ष झाली म्हणून लगेच लग्न करून देणार? हे वय लग्नाचं नसतं. हो मॅडम हेच वय असतं लग्नाचं. हे वय लग्नाचं नसतं. हे वय जबाबदार नागरिक होण्याचं असतं. स्वतःचं नाव मतदार यादीत नोंदवा आणि मतदानाचा हक्क बजावा. ऐका सुजाण नागरिकांनो, ऐका. आपल्या घरातील 18 वर्षांच्या वरील मुला मुलींचे नाव आजच मतदार यादीत नोंदवून आपल्या लोकशाहीला बळकट करायला मदत करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. ऐका ऐका. मला नाही लग्न करायचं. मला देखील मतदानाचा अधिकार मिळवायचा आहे. मला देखील मतदार यादीत नाव नोंदवायचं आहे. यासाठी मला देखील काय करता येईल? शाबास विधी, अगदी जबाबदार नागरिकांचा प्रश्न विचारला. आपलं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करायचा आणि त्यावर फॉर्म 6 भरायचा. त्यासोबत आधार कार्ड किंवा राशन कार्ड याची कॉपी जोडायची. बस एवढं सोपं आहे. अरे वा, मी आजच मैत्रिणींसोबत मतदार यादीत नाव नोंदणी करते. पहिला ठिकाण नाक्याचं अन 16वं वरीस. नाही आता 18वं वरीस मतदानाचं, 18वं वरीस मतदानाचं, 18वं वरीस मतदानाचं, 18वं वरीस मतदानाचं. तर बरं का मंडळी, विधीने आपलं नाव मतदार यादीत नोंदवून घेतलंय. तर तुमच्यापैकी जे पण लोक 18 वर्षांच्या वरील असतील त्यांनी आजच आपली नाव मतदार यादीत नोंदवून घ्या. तर मंडळी, मी आहे शिंदे मॅडम. मी ना कपिला हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आहे. तर मला पण हे मतदान विधान करायचं नव्हतं. पण त्या दिवशी परवाच्या दिवशी ILS निधी महाविद्यालयाचे लोक आमच्याकडे जनजागृतीसाठी आले होते, मतदानासाठी. तर तेव्हा काय झालं ना ते तुम्ही बघा. अरे राजू इकडे हा भैया.
या उपरीकर साहेब, शिंदेबाई, नमस्कार नमस्कार. अभिषेकजी तुम्ही पण आलाय. वा 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 वा. तर आजची मीटिंग एक खास करण्यासाठी बोलावली आहे. भरपूर दिवसांनंतर आपल्याला सुट्टी मिळणार आहे, तर त्याचा काहीतरी प्लॅन करायचा विचार आपला चालू आहे. अगदी खरं बोललात सेक्रेटरी साहेब. अहो रोजचं तेच रुटीन झालंय बघा. रोज उठून शाळेत जायचं, अहो रविवारच्या दिवशी पण त्या मुलांचे पेपर चेक करायचे, असाइनमेंट चेक करायचे, नुसतं डोक्याला ताप. माझी पण सारखीच परिस्थिती. रोज उठायचं, दुकानात जायचं, दिवसभर काम करायचं, काय तर जेवायला वेळ भेटा. हो, आणि त्याच्यामुळेच आता मग आपला विचार चालू आहे की 13 तारखेला पुण्यात मतदान आहे. तर मग 3 दिवस सलग मोठी सुट्टी आहे, शनिवार रविवार सोमवार. तर आपण आपला महाबळेश्वरला जायचा प्लॅन जो आहे तो कम्प्लीट करू. असं म्हणताय शासनाने सुट्टी तुम्हाला मतदानासाठी दिली आहे, तीच वेळ प्लॅन करायला नाही दिली सुट्टी. हे अभिषेक तुझ्या बस. दरवेळेस मतदान करतात, एकदा नाही गेलं तर काही फरक नाही पडत. अगदी बरोबर बोलता उपरीकर साहेब. आणि हो अभिषेक, आपल्या 20-25 जणांच्या मताने कालच फारसा फरक पडला अहो रे. लोकशाहीत एकेका मतासाठी पण किंमत खूप असते. एकेका हो मताची का? तुझ्या मताला किंमत असेल तर तू जा, मग आम्ही जातो महाबळेश्वरला. तू नको येऊ सांगतो. तू जाणार? जाऊया. मी मतदानाला जाणारच आहे, पण तुम्ही पण ट्रिपला जाऊ नका आणि मतदानाला चला. जागो मतदार जागो, जागो मतदार जागो. भविष्यात जागायची नसेल लाज तर मतदान करा आज. जागो मतदार जागो, जागो मतदार जागो. तुम्ही सर्वजण 13 पेक्षा मतदानाची चर्चा करण्यासाठी जमला अहो नाही, हे सगळेजण ट्रिपचं प्लॅन करायसाठी जमलेलं आहे. तुमची गप्पा होते जरा. काय? म्हणजे तुम्ही तुमच्या मतदानाचा अधिकार नाही बजावणार? हे सांगणारे तुम्ही कोण? अहो काकू, आम्ही ILS विधी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक लिटरसी क्लबचे विद्यार्थी आहोत. आणि शासनाने आम्हाला झोपडपट्ट्या, सार्वजनिक ठिकाणीवरती जाऊन मतदारांमध्ये मतदाराबाबत जागृती घडवून आणण्यास सांगितले आहे. हे ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही सांगा ना बाळांनो, एवढ्या वर्षांपासून प्रामाणिकपणे मतदान करतोय, त्याचा काही फायदा झाला का? हो ना, कोणी निवडून आले तरी बेरोजगारी, खराब रस्ते, महागाई या समस्या जशा तशा काय बदल झाला परिस्थितीत? अहो काका, तुमच्यासारखी सुशिक्षित लोकच जर अशी बोलू लागले तर कसं चालणार? संविधानाच्या अनुच्छेद 326 आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय, म्हणूनच ती आपली जबाबदारी देखील आहे. अरे हा अभिषेक काय कमी होता का की ही पोरं पण आली? ज्ञान बाजाराला फायदा तर मिळू नका, पण शासनाने तुम्हाला सुट्टी मतदानासाठी दिली. आणि तुम्ही फिरायला जाणे कधी वापरतात? हे तुम्हाला नैतिकरित्या योग्य वाटतं का? आणि तुम्हीच म्हणता ना की महागाई, बेरोजगारी त्या समस्या आहेत तशाच आहेत. हो, कशी बदलेल परिस्थिती? जर तुमच्यासारखी सुशिक्षित नागरिकच मत द्यायला नाही गेले तर त्यांचा लोकशाहीत कसा सहभाग असेल? हो, आणि मतदान न करून समाजामध्ये समस्या आहेत त्यांची तुम्हाला काहीच अडचण नाही हेच दाखवतात. तुम्हाला जर समाज बळकट करायचा असेल, लोकतंत्र बळकट करायचं असेल तर मतदान करा, शासनाला प्रश्न विचारा. आणि तसंही मतदान हे 5 वर्षांना एकदा येतं, इथे तुम्ही कधी पण जाऊ शकतात. अरे हो रे, पोरं बरोबर बोलतायत. आपण हे विसरत होतो की लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम फक्त सरकारचं नाही तर आपलं पण आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपण योग्य व्यक्तीला मतदान करून त्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. हो हो बरोबर आहे. माफ करा बाळांनो, सॉरी बरं का अभिषेक. आम्हा सगळ्या सुशिक्षित अडाण्यांचे डोळे उघडले तुम्ही. आम्ही जाणार आहे मतदानाला. चला मग आता या सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी म्हणून मी घोषणा करतो की 13 तारखेला आपण मतदानाला जाणार आहोत आणि आपली सुट्टी जी आहे महाबळेश्वरची ट्रिप नंतर करूया. धन्यवाद मित्रांनो, या सर्वांना तुम्ही साक्षर बनवलं मतदानासाठी, यासाठी धन्यवाद. खरंच भारताचं भविष्य उज्ज्वल हातांमध्ये आहे. धन्यवाद. वोट करेगा इंडिया. तर मंडळी, आम्ही सर्व कपिला हाऊसिंगचे सदस्य जाणार आहोत बरं मतदानाला. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या पलीकडच्या वस्तीमध्ये म्हणे मतदानाच्या काळात बरेच काही किस्से घडतात. चला आपण तिकडे एक चक्कर टाकूया. मिसळे इकडे ये. अरे मिसा, 13 तारखेला मतदान आहे, कुणाला मत करणार आहेस? अरे आपलं मत तर फक्त बाटलीला. बाटली? अरे हे कोणाचं चिन्ह आहे? कोणत्या उमेदवाराचं? अरे भाल्या, हे काय मतदान उमेदवाराचं चिन्ह नाहीये. हे म्हणजे माझं प्रेम, माझं सर्वस्व म्हणजे बाटली. आणि जी मला ते बाटली देणार, माझं मत फक्त त्यालाच. अरे मग मत माझं पण आहे की आपल्या बाटलीची सोय लागते का बघ ना. अरे होणार ना सोय. यंदा भैया साहेब उभे आणि त्यांचं या बाबतीत मन लय मोठं. लई मोठं आहे. मग मला 2 बाटल्या मिळणार ना? 2? अरे 2 काय 10 बाटल्या भेटतील.
फक्त मत भैया साहेबांना द्यायचं. कोणाला? भैया साहेबांना. बाटली पण बाटली. अरे तुम्हाला बाटली सोडून दुसरं काही सुचत नाही का? आणि ज्या भैया साहेबाला मत द्यायच्या बाता करताय त्याच्यावर किती दंगलीचे खुनाचे खटले चालू आहे माहितीये तुम्हाला? अरे मग त्याला काय होतंय? मत कोणाला कोणाला तर द्यायचंच आहे ना. आणि कुणीतरी बाटलीचं विचारलंय का आम्हाला? भैया साहेब बाटली, पैसा आणि मटण सगळं पुरवणार आहेत. आणि मोठी शहाणी शिकवायला. आणि या पोरी शाळेत जाऊन काही उलट सुद्धा शिकतात, आपल्याला शहापणा शिकवतात. हा ना. छा! तुमच्या ह्या अशा वागणुकीमुळे ना तुम्ही इथेच राहिलाय आणि अशा विचारांमुळे तुम्ही आमच्या पण पिढीचा सत्यानाश करताय. काय ठेवलं या वस्तीमध्ये? सगळा पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे, गटारी तुमचा रोगराई पसरते. आणि काय हो, एवढे मोठे झाले तुम्हाला एवढं माहिती नाही? स्वतःचं मत विकत देणं किंवा दुसऱ्याचं मत विकत घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुरुंगात जायला लागू शकतं. जायचंय तुरुंगात? बाटली. अरे भाल्या, मला पण माहिती नव्हतं. आणि गुल्लूताईची माफी मग काय म्हणला तू? उलट सुलट शिकवते. आता असतो नाही तर आपण तिने वाचवलं आपल्याला, नाही तर असतो जेलामध्ये. चल आपण बाटली, आपल्याला नको बाटली वगैरे. चल तर बरं मंडळी, आता हे